हॅलो मासा बघू शकता तुम्ही 200 रुपयांनी तुम्हाला जवळा मिळेल. मोठं बघा पण तुम्हाला 50 रुपये वाटा तुम्हाला मिळणार आहे. करंदी बघा 500 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 1000 रुपये किलो तुम्हाला पाकट मिळते. 350 रुपये किलोने तुम्हाला बोंबील मिळते. सोडे बघा 1600 रुपये किलोने तुम्हाला जवळा करंदी. त्याच्या पुढे आता मच्छी महागच होणार आहे मंडळी. सध्या आता ना मच्छी महाग झालेली आहे का. मसाल्याची तयारी जोरदार आहे लोकांची. खोबरा घेण्यासाठी बघा किती लोकांची लाईन आहे इकडे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलो ना कल्याणच्या कोणगाव मार्केटमध्ये. इथे ना आठवडी बाजार भरतो, म्हणजे मंगळवारचा ना इकडे आठवडी बाजार असतो. त्या आठवडी बाजारात आपण आता आलेलो आहे आणि इकडे ना आपण पाहणार आहोत ना ते सुक्या मच्छीचं मार्केट. इथे ना सुक्या मच्छीचं मार्केट ना खूप मोठ्या प्रमाणात भरतो. त्या बऱ्याचशा प्रकारच्या आपल्याला इकडे मच्छी पाहायला मिळते. म्हणजे आपण बघणार आहोत आठवडी बाजारमध्ये आपल्याला सुकी मच्छीचा भाव काय सध्या चालू आहे. सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओने ना आज आपण कव्हर करणार आहोत. तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी तुम्ही बघू शकता हे समोर आपल्याला दिसतंय ना ते आठवडी बाजाराचं मार्केट आहे. आणि या मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही इकडे किती मोठ्या प्रमाणात आपल्या सुकी मच्छी इकडे पाहायला मिळते. तर आपण इकडे सुरुवातीला बघितलात ना त्याला इकडे जवळा पाहायला मिळतोय. तर जवळा कसा आहे 250 रुपये. बघा जवळा 250 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. फ्रेश जवळा एकदम बघू शकता त्याची क्वालिटी. आणि इकडे बघितलं ना आपल्याला इकडे मांदेली पाहायला मिळतात. सुकी मांदेली आहेत. कशी दादा 250 तुम्हाला मांदेली पण 250 रुपये किलोने तुम्हाला एक मिळणार आहे. बघू शकता फ्रेश मांदेली आहेत एकदम. आणि बघा छोटे पॉपलेट आपल्याला पाहायला मिळतात. कसे आहेत दादा 300 रुपये किलोने तुम्हाला छोटे पॉपलेट मिळणार आहे. बघा इथे फ्रेश पॉपलेट आहे एकदम. छोटी साईज आहे थोडी. आणि इकडे बघितलं तर तुम्हाला ढोमा मासा मिळतो आहे. बघा ढोमा मासा तुम्हाला 250 रुपये किलोने मिळतो आहे. छोटी मोठी साईज तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये. बघा फ्रेश ढोमी तुम्हाला पाहायला मिळतात. इकडे बोंबील पाहू शकता तुम्ही. इकडे बोंबील बघा आपल्याला पाहायला मिळतात. बोंबील कसे 700 रुपये किलो. बघा बोंबील तुम्हाला 700 रुपये किलोने तुम्हाला पाहायला मिळतील इकडे. बघा फ्रेश बोंबील आहेत एकदम आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा जवळा कसा आहे 250 रुपये. तर इकडे तुम्ही समोर आलात ना तुम्हाला बघा इकडे पूर्ण तुम्हाला मच्छी मार्केट पाहायला मिळणार आहे. मांदेली कशी आहेत हा बरं आहे. मांदेली कशी आहे 200 रुपये. बघा मांदेली तुम्हाला 200 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. आणि दांडी कशी आहे मच्छी बघा किती मोठ्या प्रमाणात इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा पूर्ण सुकी मच्छी आपल्याला इकडे पाहायला मिळते. बघा आपल्याला इकडे वाम पण पाहायला मिळेल. सुकिलेली वाम आहे एकदम. आणि दांडी बघा किती मोठ्या प्रमाणात इकडे आलेली आहे. दांडी एकदम सुकी दांडी आहे. दांडीमध्ये आपल्याला साईज मिळणार आहे. बघा छोटी मोठी साईज इकडे पण बघा. ही मोठी दांडी आहे आणि हिची साईज बघा ही छोटी आहे. ही कशी आहे दादा 700 रुपये किलोने तुम्हाला दांडी मिळते. आणि ही कशी आहे ही 500. बघा ही 500 रुपये दांडी आणि ही 700 रुपयाला दांडी तुम्हाला मिळणार आहे. आणि दादा वाम कसा आहे 1400 रुपये किलोने तुम्हाला वाम मिळतो आहे. बघा फ्रेश वाम आहे एकदम. आणि तुम्हाला एकदम साईज पण मोठी पाहायला मिळते. बघा ढोंगी आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. तर मंडळी तुम्ही आलात ना इकडे बघा किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला इकडे मच्छी आणि फ्रेश मच्छी तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता आत्ता सध्या मॉर्निंगला तुम्ही आलात ना लवकर तर तुम्हाला इकडे थोडी गर्दी कमी पाहायला मिळेल. पण तुम्ही जर थोडं लेट वगैरे दुपारी वगैरे आलात तर तुम्हाला इकडे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. हा आठवडी बाजारांना फक्त मंगळवारचा भरतो आणि मंगळवारच्या या आठवडी बाजारात ना तुम्हाला ही सुकी मच्छी इकडे पाहायला मिळणार आहे. बघा किती खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला इकडे सुकी मच्छी पाहायला मिळते. मावशी बांगडे कसे आहेत 100ला वाटा तुम्हाला बांगडे मिळणार आहेत. हे बघा 100ला वाटा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला किती बांगडे आहेत मावशी 5 बांगडे तुम्हाला 100 रुपयाला मिळतील एकदम. हे बघू शकता एकदम खारा बांगडा एकदम. हे बघा 250 रुपयांनी तुम्हाला ढोंबी मिळणार आहेत. त्याच्यामध्ये छोटी साईज पण तुम्हाला मिळेल. बघा त्याचबरोबर बघितलं ना इकडे तुम्हाला वाकटी मिळत आहेत. कशी वाकटी कशी आहे 400 रुपयांनी तुम्हाला वाकटी मिळतील. बघा वाकटी एकदम फ्रेश वाकटे. साईज मोठी आहे त्याची. साईज पण मोठी छोटी आपल्याला इकडे पाहायला मिळेल वाकटीची. आणि मावशी हे काय हां पाकड बघा पाकड आपल्याला इकडे पाहायला मिळेल. कशी आहे पाकड 1200. बघा 1200 रुपयांनी तुम्हाला हे पाकड मिळणार आहे. बघा फ्रेश पाकड आहे एकदम. वाकटी कशी आहे 800 रुपये. वाकटी बघा 800 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर बघा सोडे पण आपल्याला इकडे पाहायला मिळतात. वाम कशी आहे 700 रुपये किलोने तुम्हाला वाम मिळते. पाकड बघू शकता तुम्ही इकडं किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल. दादा हे काय आहे जिताडा आहे. बघा जिताड्याचे पीस तुम्हाला पाहायला मिळतील. कसे आहेत जिताडा 700 रुपये किलो. हा बघा 700 रुपये किलोने तुम्हाला हे जिताड्याचे पीस पाहायला मिळतील. बघा किती बर्फीसारखे एकदम वाटतात तुम्हाला पाहायला मिळणार आहे तिकडे. त्यासोबतच इकडे पाहिलात ना सुरमईचे पीस तुम्हाला पाहायला मिळतील. कसे सुरमई 700 रुपये किलोने तुम्हाला हे पीस पाहायला मिळतील सुरमईचे. बघा फ्रेश एकदम तुम्हाला इकडे मच्छी पाहायला मिळणार आहे. हे बघू शकता इकडे आपल्याला सोडे पण पाहायला मिळतात. दादा सोडे कसे आहेत 800 रुपये. सोडे बघा 800 रुपये किलो आहे. आणि हे कसे हे 1500. ही 1500 रुपये. बघा साईज मोठी आहे थोडी पण 1500 रुपये किलोने तुम्हाला एकदम सुके सोडे पाहायला मिळतील. इकडे एकदम साफ केलेले आणि चांगले एकदम क्वालिटीचे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. मच्छी बघू शकता तुम्ही इकडे सुकलेली मच्छी एकदम पूर्ण. कशी दादा ही बोलर 1200 रुपये किलो. 1200 रुपये किलोने तुम्हाला ही बोलर मिळणार आहे. सुकी मच्छी एकदम पूर्ण फ्रेश तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. बघा हां पिवली वाम आहे ना कशी 1400 रुपये किलो. बघा पिवली वाम 1400 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. बघा
फ्रेश वाम तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही जर इकडे कधी पण आलात ना तुम्हाला फ्रेश मच्छीच पाहायला मिळणार आहे इकडे. सुकी मच्छी बघू शकता इकडे. लास्ट टाईम आपण इकडे व्हिडिओ बनवला होता. इकडे बघितलं नाही बोंबील. बोंबील कसे मावशी? 550. बोंबील बघा 550ने. साईड थोडी छोटी आहे पण चांगले बोंबील तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. ही करंदी कशी आहे? करंदी बघा 500 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. कसे मावशी बोंबील आहे? 350 रुपये किलोने तुम्हाला बोंबील मिळते. छोटी साईज आहे. वाकडे बोंबील आहे ते. चटणीसाठी चांगले बोंबील असतात ते. 350 रुपये किलोने तुम्हाला हे बोंबील मिळणार आहेत. चटणीसाठी एकदम चांगले असतात. छोटे बोंबील आहेत. मस्त बोंबील आहेत एकदम. जवळा कसा आहे? 200 रुपये किलो. जवळा बघा 200 रुपये किलोने तुम्हाला मिळतं आहे. बोंबील कसे आहेत? 500 रुपये. 500 रुपये किलोने तुम्हाला बोंबील मिळतील. हे फ्रेश क्वालिटी चांगली एकदम बोंबीलची. आणि दांडी कशी मावशी? 450. हा बघ 450 आहे पण 400 देणार तुम्हाला. तिथे थोडं भाव वगैरे होऊ शकतो. तुम्ही जर भाव केला तर होईल. मावशी करंदी कशी आहे? 500 रुपये किलोने तुम्हाला करंदी मिळणार आहे. ही बघा फ्रेश करंदी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा बघा हा जवळा पिवळा जवळा आहे. कसा आहे जवळा? 150 रुपये. आणि हा खाडीचा आहे का कसला आहे? समुद्राचा जवळा ना. समुद्राचा जवळा आहे. तुम्हाला 150 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही इकडे फिरलात ना तुम्हाला बार्गेनिंग तुम्ही करू शकता. इकडे मांदेली पाहायला मिळेल. काका मांदेली कशी आहेत? मांदेली बघा मांदेली तुम्हाला 250 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. इकडे बघा बोंबील पण आहेत. आणि त्यासोबतच इकडे बघितलं ना तुम्हाला इकडे बोंबील पाहायला मिळतात. बोंबील कसे काका? हे वाकडी बोंबील आहे. वाकडे बोंबील ना. कसे ते? 400 रुपये. 350ला देणार आहे. बघा 400 रुपयाला आहेत. 350ने तुम्हाला मिळतील. काका आता मच्छी काय स्वस्त झाली की महाग आहे? कशी आहे? सध्या तरी स्वस्त नाही होणार आहे कारण अजून 2 हप्ते जातील. 2 हप्ते जातील ना स्वस्त व्हायला. हे बघा 2 हप्ते तरी जातील अजून स्वस्त व्हायला. मोठीच जातात पण परत येतात. अच्छा. मालच नाही. माल नाही येत. बघा माल येत नाही सध्या. तर सध्या तर मच्छी आता थोडी महाग आहे. वाकटी बघा. वाकटी कशी आहे ती? 500 रुपये. वाकटी तुम्हाला 500 रुपयांनी तुम्हाला मिळतील. 500 रुपये किलोने तुम्हाला वाकटी आता इकडे पाहायला मिळणार आहे. बघा कसं जवळा दादा? 200 रुपये. 200 रुपयांनी तुम्हाला जवळा मिळेल. आणि बघा इकडे हा पण ना. हा कसा? 200 ना. 200 रुपये किलो. सोडे कसे दादा? सोडे बघा 1600 रुपये किलोने तुम्हाला मिळतील इकडे. आणि दादा हे करंदी कशी आहे? 500 रुपये किलो. 500 रुपये किलोने तुम्हाला करंदी मिळते. भाव असा सध्या चालू आहे की 500 रुपये किलो 250 रुपये किलो असा भाव चालू आहे. बोंबील कसे दादा? 550 रुपये. हां 550 आहे. तर 550 रुपयांनी तुम्हाला बोंबील मिळणार आहे. दादा जवळा कसा आहे हा? 150 300. बघा 150 300 रुपयांनी तुम्हाला जवळा मिळते. एकदम बघा लाल जवळा एकदम बघा. आणि दादा करंदी कशी आहे? हा कसा आहे? 600. बघा करंदी तुम्हाला 700 रुपये तुम्हाला मिळते. टोमी 300 रुपये. टोमी बघा 300 रुपये. आणि हे 300 रुपये. हे बघा 300 रुपये तुम्हाला डोमी मिळतील. आणि पापलेट कसे छोटे? 400 रुपये. पापलेट बघा 400 रुपयांनी तुम्हाला मिळतील. बघा यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला मच्छी इकडे पाहायला मिळणार आहे. बघा पापलेट वगैरे. पापलेटची छोटी मोठी साईज तुम्हाला मिळणार आहे. वाकटी बघा किती मोठ्या प्रमाणात आहे वाकटी. हे बघा वाकटी कशी आहे? 700 रुपये वाकटी. आणि ही पण हां 600 400. आणि ही कशी? 700 रुपये. हे बघा 700 400 ते 700 रुपयांनी तुम्हाला ही वाकटी अशी मिळणार आहे. बघा साईजनुसार तुम्हाला इकडे वाकट्या मिळणार आहेत. हे बघा त्या मावशीकडे आहेत ना तुम्हाला स्वस्त मच्छी तुम्हाला इकडे मिळणार आहे. बघा मावशी हे कसं आहे? 400 रुपये किलो. चांगले आहेत ना. हां. आणि बांगडे कसे आहेत? 100चे 5. हे बघा 1 किलो घेतलं ना तुम्हाला 250 रुपयांनी तुम्हाला मिळेल. आणि मावशी सोडे कसे आहेत? ते 2000 रुपये किलो. आता 2000 रुपये किलोने तुम्हाला नाही सोडे पाहायला मिळतील. बघू शकता इकडे. हे पापलेट मोठे पापलेट 600 रुपये किलो. हा बघा 600 रुपये किलो असे पापलेट तुम्हाला पाहायला 400 600 असे तुम्हाला रेट पाहायला मिळेल इकडे. पापलेट आपल्याला पाहायला मिळते. कशी पाटी? 100 रुपये पाटी तुम्हाला मिळणार आहे पॉपलेट. आणि बांगडे कसे आहेत मावशी? बांगडे बघा 100 रुपयाला तुम्हाला मिळतील. हे मोदक आहेत ना? हे काय आहे? 50 रुपये. मोदक बघा 50 रुपयाला तुम्हाला मिळतील. तुमच्याकडे बघा पाकट वगैरे आपल्याला पाहायला मिळतील. 350ला पाकिट. 1 किलो घेतला 600ला येणार. अच्छा 1 किलो घेतलं 600ला मिळणार. तेलामध्ये फ्राय करून खायचं. ओके. एकदम टेस्टी लागतं खायला. क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. ओके. हे बघा हलवा मासा बघू शकता तुम्ही. कसा आहे हलवा मासा? हलवा मासा 600ला किलो. 600ला? 1 किलो. 500ला 1 किलो. हे बघा हलवा मासा बघा एकदम मोठा आहे. 300. अर्धा किलो 300. 1 किलोला डिस्काउंट आहे 100. क्वालिटी चांगलं आहे. क्वालिटी चांगली भेटेल तुम्हाला. हलवा मासा बघू शकता किती मोठा आहे. हे बघा सुका माल एकदम पाहायला मिळतं आपल्याला. ही मुशी आहे. मुशी कशी आहे मुशी? मुशी 600ला किलो. 600ला किलो. सुकी बोटी. हे बघा सुकी मुशी बघू शकता. ही मार्केटला बघायला भेटणार नाही तुम्हाला. एवढी मोठी. हे बघा मोठी मुशी आहे एकदम आपल्याला पाहायला मिळते. 700 रुपये किलो तुम्हाला मुशी पाहायला मिळेल इकडे. वाम पण आहे. वाम बघा किती मोठी आहे इकडे.
500 रुपये किलो. 500 रुपये किलो तुम्हाला वाम मिळते. बार्गेनिंग होऊ शकते. 700ला आहे पण 500ला तुम्हाला मिळणार आहे. सुरमईची बोटी हे बघा सुरमईची 250ची अर्धा किलो. सुरमईची बोटी बघू शकता. कितीला? 250ची अर्धा किलो. 250 रुपये अर्धा तुम्हाला ही सुरमईची बोटी मिळणार आहे. बघू शकता पीस बघा किती एकदम एकदम काजू कतरीसारखे तुम्हाला पीस पाहायला मिळतील इकडे बघा. ढोमी कसे आहे दादा? 300 रुपये. हो 300 रुपये तुम्हाला ढोमी मिळते. आणि हे बांगडा 400 रुपये बांगडा तुम्हाला मिळेल. हां आणि ही ढोमी कशी आहेत? 200 रुपये. 200 रुपये तुम्हाला ढोमी मिळतील. हे काय आहे? बोलर कसं आहे बोलर? 1000 रुपये किलो बोलर. हा बघा 1000 रुपये किलो बोलर. हे पाकट 1200 रुपये किलो. पाकट तुम्हाला मिळणार आहे 1200 रुपये किलो. हे बघा ही पण पाकटच आहे ना? ही बघा 1000 रुपये किलो तुम्हाला पाकट मिळते. ही पण पाकट बोलर 1200 रुपये तुम्हाला ही बोलर मिळणार आहे. हे वाम बघू शकता किती. हे बघा वाम बघू शकता किती मोठ्या प्रमाणात 1200 वाली आहे पण 1000 रुपये तुम्हाला ही वाम मिळेल. बघा किती मोठी आहे. साईज पण तुम्हाला बघू शकता किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला इकडे मोठी साईज तुम्हाला पाहायला मिळेल वामची. बघा 1200 रुपये तुम्हाला ही वाम मिळणार आहे. बघा खारे बोंबील तुम्हाला पाहायला मिळतील. 500 रुपये किलो तुम्हाला खारे बोंबील पाहायला मिळतील. आणि हे पापलेट कसे? 800 रुपये. पापलेटचे पीस बघू शकता 800 रुपये किलो तुम्हाला मिळतील. आणि हे काय आहे? मुशी ना? कसे मुशी? 500 रुपये किलो तुम्हाला सुकी मुशी पाहायला मिळते. सुरमई हे बघा सुरमई बघा किती मोठी आहे. 800 रुपये किलो तुम्हाला सुरमई मिळते. बघा किती मोठी आहे 800 रुपये किलो. आणि हे वाम हे बघा 1400 रुपयाला 1200 रुपयाला तुम्हाला वाम मिळतील. बघा फ्रेश वाम आहे एकदम. ही मुशी 800 रुपये. मुशी बघा 800 रुपये किलो तुम्हाला ही मुशी मिळणार आहे. आणि 800 पापलेट आहे ना? पापलेट बघा 800 रुपये किलो तुम्हाला साईज मग मोठी मिळणार आहे इकडे. बघा 800 रुपये किलो तुम्हाला गोल मासाचे पीस मिळणार आहेत. आणि बांगडा कसा आहे? बांगडा बघा 400 रुपये किलो तुम्हाला मिळणार. बघा पापलेट बघा 800 रुपये किलो तुम्हाला पापलेट मिळणार आहे. तर बघू शकता यांच्याकडे मच्छी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे बघा सर्व प्रकारची तुम्हाला मच्छी इकडे पाहायला मिळेल. बघा हे कसे आहेत? ते ही 400 रुपये. 400 रुपये किलो. हां ओके 400 रुपये किलो तुम्हाला हे बोंबील पाहायला मिळतील. बघा आणि ते कसे? हे 600 रुपये किलो. 700 रुपये किलो दांडी. हां 700 रुपये किलो तुम्हाला दांडी पाहायला मिळेल. बोंबील 400. 500 रुपये तुम्हाला ही करंदी मिळते. बघू शकता. एकदम ओरिजिनल नवीन आहे ते. ओके नवीन आहे ना? नवीन 500 रुपये. 500 रुपये नवीन. 500 रुपयाला तुम्हाला ही करंदी पाहायला मिळते. फ्रेश करंदी एकदम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासोबत बघायला जवळा. जवळा कसं आहे? जवळ आपण कालच आणले. हां नवीन तर आहे 300 सांगतो 250ला देतो. बघा 300ला आहे 250ला तुम्हाला मिळेल. ह्या एकदम काकांकडे नवीन ओरिजिनल सुपर. सुपर क्वालिटी एकदम फ्रेश जवळा तुम्हाला पाहायला मिळेल इकडे. हे बघा या काकांकडे तुम्ही घेऊन जाऊ शकता. का आता मच्छी महाग झाली की स्वस्त आहे? आता माग याच्या पुढे मिळणार पण नाही. मिळणार पण नाही. आता ह्याच्या पुढे महाग होईल अजून. महाग होईल अजून. ओके 2 महिने बोटी बंद होते आता चालू झाले तरी पण सारख्या झाल्या नाही अजून. झालं नाही अजून. ओके ह्याच्या पुढे आता मच्छी महागच होणार आहे. महागच होणार. बघा आता आता मच्छी ह्याच्या पुढे महागच होणार आहे. आणि तुम्ही आता आलात ना तर तुम्हाला मच्छी थोडं स्वस्त भेटेल. भाव कसा उतरला आहे का कमी? सध्या भाग महागच आहे. आता याच्यानंतर अजून महाग होईल. अजून महाग. बघा अजून महाग होणार आहे मच्छी. आता ही गर्दी आम्ही पहिले याच्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये 200-250 रुपयाला विकली. आज 500 रुपये भाव विकला. 500 रुपये भाव आहे. हां बरोबर. बघा आता सध्या रेट वाढलेला आहे मच्छीचा. ह्याच्या पुढे अजून रेट वाढणार आहेत. तर एकंदरीतच हे बघू शकता. आता लोकांची पण गर्दी व्हायला लागली इकडे. हे बघा असे वाटे तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा जवळचा वाटा मांदेळीचा वाटा असं तुम्हाला वाटे इकडे पण पाहायला मिळणार आहे. तर मंडळी एकंदरीतच आता आपण मार्केट पाहिलं. मार्केटमध्ये सध्या आता ना मच्छीचा रेट खूप वाढलेला आहे. तर मंडळी सध्या मच्छी आता महाग झालेली आहे. ह्याच्या पुढे पण महाग होईल असं वाटतं आहे. कारण सध्या तर माल पण कमी येतो आहे. त्याच्यामुळे मच्छीना आपल्याला इकडे महाग पाहायला मिळते जास्तीत जास्त. बघू शकता तुम्ही. पण तरी पण लोक गर्दी करतात कारण आता पुढे पाऊस पण आला ना तर मच्छी एकदम अजून महाग होणार आहे. तर त्याच्यामुळे लोक आता आताच मच्छी घेऊन ठेवत आहेत. तर बघू शकता इकडे किती बघा किती स्टॉल लागलेले असतात. आणि तुम्हाला इकडे पूर्ण इकडे मच्छीच तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या पूर्ण मैदानामध्ये हा मार्केट लागलेला असतो. आणि आता सध्या तरी 700, 250, 300 असा रेट तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे मच्छीचा. बघू शकता इकडे एवढे बाजारमध्ये तुम्हाला ना खोबरा पण इकडे पाहायला मिळते. फ्रेश खोबरा एकदम बघू शकता. हे बघा कसं आहे खोबरा? 300 रुपये. 300 रुपयाने तुम्हाला खोबरा मिळतो. बघा फ्रेश खोबरा तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. आणि तो कसा आहे? 340 प्युअर राजापूर तुम्हाला खोबरा पाहायला मिळतो. 340 रुपयाने तुम्हाला तो खोबरा मिळणार आहे. बघा लसूण कशी आहे? 150 रुपयाने तुम्हाला लसूण मिळणार आहे. बघा साईज पण आहे. आणि पाकळी कशी आहे? 130 रुपयाने तुम्हाला पाकळी मिळेल.
आणि ही लसूण कशी आहे? मलाईपूर 200, 200. तो खोबरा कसा आहे तो? खोबरा 320, 320 रुपये. आणि तो 300. 320, 300 असा भाव तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या मार्केटमध्ये तुम्हाला मसाले वगैरे पण पाहायला मिळतील बघा. मसाले बघा किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहेत. नंतर तुम्हाला गावठी कोंबडी पण पाहायला मिळणार आहेत. कशी आहे गावठी कोंबडी? 1000ला जोडी. 1000ला जोडी. बघा 1000ला जोडी तुम्हाला गावठी कोंबडी पाहायला मिळेल. एकदम प्युअर गावठी कोंबडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तेवढी बाजारात गर्दी बघा किती आहे खोबरं वगैरे घेण्यासाठी. बघा खोबरे मसाले सर्व गोष्टी तुम्हाला इकडे मिळतील. मंगळवारचा आठवडी बाजार असतो. बघा किती गर्दी लोकांची पाहायला मिळेल तुम्हाला इकडे या मार्केटमध्ये. आणि इथून पुढे पण तुम्हाला मार्केट पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही इकडे पुढे पण गेलात ना तरी पण तुम्हाला मार्केटच पाहायला मिळणार आहे इकडे. कसं पॅकेट आहे खजूरचा? 280, 10 किलो 5 किलो. हा दादा कसा आहे खजूर? 160 रुपये किलो. 160 रुपये किलो तुम्हाला खजूर मिळतील. बघू शकता 160 रुपये किलो तुम्हाला खजूर मिळणार आहे इकडे. खोबरा घ्यायला गर्दी बघा किती आहे इकडे बघू शकता. हे खोबरा कसा आहे दादा? 280 रुपये तुम्हाला खोबरा मिळेल. आणि तो कसा आहे हा दादा? 300. बघा 200, 300 असा रेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे खोबऱ्याचा. मसाल्याची तयारी जोरदार आहे लोकांची. कारण बघा मिरच्या पण ह्या मार्केटमध्ये आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. आता बघा हे बघा मिरच्यांचे भाव काय दादा कशी मिरची? 250 रुपये किलो. बघा 250 रुपये किलो तुम्हाला मिरची इकडे मिळते. हे बघा कोणती मिरची आहे? लवंगी ना? लवंगी मिरची 250 रुपये किलो. आणि पांडी मिरची कशी आहे? पांडी मिरची बघा 250 रुपये किलो. शंकेश्वरी मिरची 320 रुपये तुम्हाला मिळते. इकडून मिरच्या घेऊन जाता मसाल्यासाठी पण बघा 70 रुपये किलो तुम्हाला सफेद कांदे तुम्हाला पाहायला मिळते. बघा आपल्या टोपल्या इकडे पाहायला मिळतात. रंगबेरंगी टोपल्या आपल्याला पाहायला मिळतील. बघा मावशी कशी टोपली? 80 रुपये. बघा 80 रुपयाला टोपली मी तुम्हाला मिळते. आणि ही कशी आहे? हे बघा 150 रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे. आणि बघा हेच सेम आहे 150 रुपये. ही कशी आहे? हे बघा 250 रुपयाला तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता. हे कसे आहे तिकडे? हे 250 रुपये. हे बघा 250 रुपये. झाकण वगैरे आहे त्याच्यावरती. चांगल्या प्रकारे तुम्ही याच्यामध्ये काही वस्तू ठेवू शकता. हे बघा छोटे मोठे तुम्हाला मिळणार आहे साईज. तर या मावशीकडनं तुम्ही आलात ना मंगळवारच्या मार्केटमध्ये या मावशीकडनं तुम्ही टोपली वगैरे घेऊन जाऊ शकता. बघा शेतीचे अवजार हवे असतील ते तरी पण तुम्हाला मिळणार आहे. बघा कोयता वगैरे पण तुम्हाला पाहायला मिळते. खळबत्ता वगैरे कवीला कसं आहे? 200 रुपये. हे बघा तुम्हाला 200 रुपयाला मिळणार आहे. चवळी पण आपल्याला इकडे पाहायला मिळते बघू शकता. हे बघा पूर्ण तुम्हाला शेतीची अवजारे तुम्हाला इकडे पाहायला मिळते. मटका जर हवा आहे ना तरी पण तुम्हाला मटका मिळणार आहे. दादा काय भाव आहे मटक्यांचा? 250 रुपये 300 रुपये भाव आहे. एक छोटं कसं आहे? 120. 120 रुपये तुम्हाला मटका पाहायला मिळेल. 350 रुपये. 350 रुपये तुम्हाला मटका पाहायला मिळेल. बघा थंड पाणी पिण्यासाठी चांगला मटका तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे बनवलेला मटका पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो एकंदरीतच व्हिडिओला इथे सेंड करतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.